भिवंडी शहर के सुभाष नगर में श्री रामेश्वर मित्र मंडल द्वारा इस वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव का 44वां वर्ष है। इस अवसर पर गुंजन चंद्रकांत देशमुख व चंद्रकांत सुरेश देशमुख के शुभ हाथों से श्री सत्यनारायण की पूजा का आयोजन किया गया। साथ ही सोमवार को महाप्रसाद भी। श्री रामेश्वर मित्र मंडल द्वारा 16 सितंबर को दोपहर 12:30 बजे श्री कृष्णा हाउसिंग सोसाइटी, नारायण कंपाउंड, दुर्गा कंपाउंड, सुभाष नगर में आयोजित किया गया। इस अवसर पर हजारों की संख्या में श्रद्धालु उपस्थित होकर महाप्रसाद का लाभ उठाया। इस अवसर पर गणपति बप्पा के दर्शन के लिए शिवसेना जिला प्रमुख सुभाष माने, भिवंडी नगर पालिका के पूर्व नगर सेवक और स्थायी समिति के अध्यक्ष प्रशांत लाड उपस्थित थे, जिनका श्री रामेश्वर मित्र मंडल ने शॉल व फूलों का गुलदस्ता देकर स्वागत किया। इस अवसर पर मंडल अध्यक्ष मारुति बाला साहेब देशमुख, उपाध्यक्ष अशोक रंगनाथ, सचिव राहुल विठोबा दुर्गुले, संयुक्त सचिव विनोद, कोषाध्यक्ष नामदेव बोरकर, मनोज बाफना, भवर सिंह राठौर, सलाहकार लक्ष्मण लागर, दुर्योधन गोलांडे सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। श्री रामेश्वर मित्र मंडळ तर्फे भिवंडीतले पूर्ण जगातले जेवढे पण गणेश भक्त आहेत, बाप्पाच्या एवढीच प्रार्थना सुखाच्या आणि समृद्धीच्या सगळ्यांचा व्यवसाय चांगला चालून दे, सगळ्यांचे आरोग्य चांगले राहून दे एवढी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। ह्या वर्षीच नाही, 2019ला आमच्या इथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता पास झालेला 52 रस्त्यापैकी। तेव्हापासून आमचे कधी रस्ते बनवत आणि आम्ही जर कधी ऍप्लिकेशन करतो, अर्ज करतो, ते सांगतात की तुमचं आहे ना प्रोसिजर मध्ये, आणि याच्यामुळे आमच्या एरियातले बरेचसे नागरिक जे आहेत दुसरीकडे स्थलांतर केलेले आहे आणि नगर पालिका दुर्लक्ष करते की त्याचा काही विचार सोय नाहीये। आणि मी तर त्यांचा निषेध करतो की एवढा मोठा बाप्पा सार्वजनिक गणेश उत्सव, आमचा मूर्ती एवढी मोठी आहे तरी पण त्या लोकांना घाम फुटत नाही, येतात आणि खरी टाकतात। आणि जर माहिती मागितली तर रोड पेक्षा जास्त ह्या लोकांनी ना आतापर्यंत त्याच्यावरती ना मले खाली असेल। आम्ही तर गणपती बाप्पावरती हेच प्रार्थना केलेली आहे की या नगरपालिकेचे आयुक्त वगैरे जेवढे आहेत त्यांना सुबुद्धी येऊन दे की पुढच्या वर्षी आमच्या गणपतीसाठी सिमेंट काँक्रीटचा रस्ता होऊन दे। कृष्ण हाऊसिंग सोसायटी सुभाष नगर या ठिकाणी आम्ही आज 44 वर्ष झाले गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो। उत्सव साजरा करताना आमचे सुभाष नगरचे प्रत्येक रहिवासी आमच्याबरोबर असतात। अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यातर्फेही या ठिकाणी खूप मेहनत केली जाते। प्रत्येक नागरिकांची या ठिकाणी मेहनत असल्यामुळे हा देखावा या ठिकाणी खूप रोड सोडून आतमध्ये हा देखावा आहे, तिथे लोक पाहण्यासाठी गर्दी करतात। आणि शेवटच्या दिवशी आम्ही सत्यनारायणची महापूजा करतो। त्या महापूजा निमित्ताने महाप्रसाद असतो, त्या प्रसादामध्ये कमीत कमी 1500 लोकांचा आम्ही महाप्रसाद या ठिकाणी करतो। लोक इच्छुकांनी सहखुशीने या ठिकाणी येऊन महाप्रसाद घेतात। मी रामेश्वर मित्र मंडळातर्फे, माझ्या परिवारातर्फे, शिवसेनेतर्फे मी प्रत्येक गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो। पहिली गोष्ट तर श्री रामेश्वर मित्र मंडळ यांचा 44 वर्ष आहे आणि हा गणपतीचा सण एकदम हर्ष उल्हासामध्ये हे लोक आमची ही मित्र कंपनी आहेत आणि आम्ही लहानपणापासून एकत्र म्हणून या कल्याण रोडला हे 44 वर्षी पदार्पण करतायत आणि त्यांना आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। आणि नवीन नवीन उपक्रम दरवर्षी त्यांच्या मंडळाच्या वतीने राबवले जातात आणि काही गोष्टी इथे दाखवल्या जातात की समाजाला त्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि आजची पिढी कुठे चालली आणि आजची पिढी कशी असायला हवी असं आज त्यांनी तो देखावा इथे दाखवलेला आहे। आणि महाराजांचा जो स्वप्न होता की सर्व धर्म समभाव, सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार, त्यांनी हा देखावा इथं तुमच्यासमोर दाखवला आहे। याचा अर्थ की भिवंडी शहरामध्ये आज आम्ही जे राहतोय हे सर्व जाती समाजाचे लोक एकत्र एक मन मिलापाने राहतोय, हा दृश्य दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। आज त्यांना आम्ही आमच्या वतीने मानेसाहेब इथे आले प्रमुख पाहुणे, या मंडळाचा खूप खूप आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ रामेश्वर गणेश उत्सव मंडळ यंदा आमच्या मंडळाचं 44वे वर्ष आणि मंडळाने सर्व धर्म समभाव हा देखावा ठेवलेला आहे। आज सत्यनारायणाची महापूजा आहे, त्या निमित्ताने महाभंडारा ठेवलेला आहे। मंडळ रामेश्वर मित्र मंडळातर्फे सत्यनारायणाची महापूजा ठेवण्यात आलेली आहे। आज त्या निमित्ताने महाभोजनाचा कार्यक्रम आहे। गणेश भक्तांना काय सर्व गणपतीचा आशीर्वाद सर्वांना। Yeah.
पंढरपुरी आहे माझा माय बाप ये यो विठ्ठले माझे माऊली ये निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला ये यो विठ्ठले माझे माऊली ये निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे विठोबाचे राजा माणिक्य दिपवाळी आम्हा दसरा दिपवाळी विष्णुदास नामा भानुदास नामा जीवे भावे भवाळी ये यो विठ्ठले माझे माऊली ये निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे असो नसो भावा आम्हा तुझे आटाया कृपा दृष्टी पाये दया दृष्टी पाये माझा पंढरीराया ये यो विठ्ठले माझे माऊली ये निडळावरी कर ठेवणी वाट मी पाहे त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतारली मात पराधी परतली तेथे कैचा येत जन्म मरणाचा ही पुरला संयंत जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती वाळीता हरली भवचिंता जय देव जत ये दुनिया उभा टाकला सद्भाव कैवल्य तेजासे मनोवेदला वाजा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तरे कोणी अवसर पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रगट गृह बोले विश्व ब्रह्मासी केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय गातावी आम्हा आरती तुकारामा रागवे सागरात पाषाण काढिले कैसे तुकोबाचे भंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सपुरनेसी ब्रह्मा तुकासी आले मन ज्ञानेश्वरी चरणी मसन डेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय गातावी आम्हा आरती तुकारामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम जगति कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा प्रयत्मना वा प्रकृतिस्वभावं करोमि यत्नं सकलं परस्मै